भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिलांनाही दोषी ठरवा. लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबान यांनी ही मागणी केलेली आहे. पीडित महिलांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी अरुणा सबान यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबान यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं पत्र लिहिलंय. व्हिडिओ पाहिल्यावर महिलांना गुंगीचं औषध दिलं असं वाटत नाही. स्वेच्छेनं भोंदू बाबाकडे गेलेल्या महिलांवर कारवाई व्हावी अशी मागणी सबान यांनी केली आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकरांवरही कारवाई व्हावी. सगळ्या शिकलेल्या महिला भोंदू बाबाच्या आहारी कशा जातात? कारवाईच्या मागणीसाठी अरुणा सबान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. मुख्यमंत्र्यांना ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे हे पत्र पाठवलं आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात ज्या महिला सहभागी आहेत त्यांच्यावरही कारवाईची मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी केलेली आहे. आपल्यासोबत आहेत स्वतः अरुणा सबाने ताई. ताई, काय सांगाल? तुम्ही मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनाही या संबंधात पत्र लिहिलेलं आहे. मुळात मागणी का बरं अशी? मुळात मागणी असं आहे की तो भोंदू बाबा तर नालायक आहे, शिक्षेस पात्र आहे, तो दोषी आहे, यात काही शंका नाही. आणि तोच नाही, आपल्या भारतामध्ये जेवढे काही भोंदू बाबा आहेत त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे जेवढं खरं आहे तेवढंच एक सुशिक्षित सुविद्य स्त्रिया त्यांच्या नादी लागतात. मी जेवढे व्हिडिओ पाहिले, जेवढे फोटो पाहिले, त्याच्यामध्ये एकही मला अशी अशिक्षित ग्रामीण बाई दिसत नाही. सगळ्या सुशिक्षित स्त्रिया राजकारणातल्या आहेत, प्रशासनातल्या आहेत, श्रीमंतांच्या आहेत, श्रीमंत पुरुषांच्या पत्नी आहेत. या सगळ्या शिकल्या सवरलेल्या बायांना एक साधं कसं कळत नाही की एखाद्या भोंदूचं मूत्र प्यायल्यानंतर काय होणार आहे. योनी शुद्ध शुचिरभूत करणं हा काय प्रकार आहे? स्त्रियांची योनी वगैरे काही अशुद्ध होत नसते. हे भोंदू बाबांसारखे लोक जे बलात्कार करतात त्याच्यामुळे ती खरं तर अशुद्ध होत असते. तर हा कोण की बायांची योनी शुद्ध करेल, बायांना हे करून देईल? तो हे सगळं डोक्याच्या बाहेर आहे. विशेषतः सुशिक्षित स्त्रियांच्या संदर्भात हा जो विचार माझ्या डोक्यात आला की या त्याच्या अधीन कशा झाल्या. अर्थात स्त्रियांच्या बाजूने मी काम करते, गेल्या अनेक 30-35 वर्षांपासून मी स्त्रियांसाठी काम करते, बलात्कार पीडित स्त्रियांसाठी काम करते. विषय हा आता याच्यात असा आहे की ज्या खरोखरीच त्यांच्या अधीन नाईलाजास्तव झाल्या असतील तर भाग वेगळा. पण मी जेवढे काही व्हिडिओ पाहिले, जेवढे काही फोटो पाहिले, त्याच्यामध्ये त्या स्वेच्छेनं टेबलवर झोपताना दिसत आहे, स्वेच्छेनं त्या उभ्या आहेत, स्वेच्छेनं त्यांचे चाळे अत्यंत घाणेरडे, अश्लील आणि बघू नये असे ते सगळे प्रकार होते. तर या ज्या सुशिक्षित स्त्रिया त्यांच्या अधीन झालेल्या आहेत त्यांना शिक्षा याच्यासाठी व्हायला पाहिजे. माझी मागणी ही आहे या सुशिक्षित बायकांबद्दल, राजकीय बायकांबद्दल, की यांना जर शिक्षा नाही झाली तर हा प्रवाह असाच वाहत आहे. आपल्याकडे म्हणजे जगात फक्त भारत असा असेल की या भोंदूंच्या मागे लागून बाया, त्यांना असं वाटतं की आपल्याला मूल होऊ शकतो, गंड्या दोऱ्यांनी आपण सुख समाधान विकत घेऊ शकतो. याला कुठेतरी आळा बसावा. आणि ज्या स्त्रिया नाईलाजास्तव जातात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण माझा फोकस आहे या सुशिक्षित राजकीय प्रशासकीय स्त्रियांमध्ये, की या जर का अशा मूर्खपणा करत असतील तर यांच्या नंतरच्या बायका पण तेच करेल. आजपर्यंत अशा बायांच्या केवळ शिक्षाच हा पर्याय होऊ शकतो का? नाही, आता आम्ही सामाजिक कार्यकर्त्या किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतक्या वर्षापासून त्याच्यावर काम करते आहे. म्हणजे त्यांनी दाभोळकरांसारख्या माणसाने जीव दिला, गमवला त्याच्यासाठी. श्याम मानव इतकी वर्ष झाले काम करतोय, श्याम मानवची पूर्ण टीम काम करते आहे. काही अनेक संस्था आहेत, काही फरक पडत नाही. आपल्याकडे हे कायद्याचा आहे धाक दाखवल्याशिवाय माणूस सुधरत नाही, असं एकंदरीत चित्र आहे. तर या बायांना कुठेतरी आळा बसावा. ही भक्ती परंपरा मुळीच नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आणि भोंदूंच्या मागे त्यांनी लागू नये, इथे कुठेतरी आळा बसण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की एक काहीतरी ठिणगी तर पडली पाहिजे, काहीतरी त्यांना कळलं पाहिजे की अरे असं केलं तर असं होतं. म्हणजे त्यांच्या नंतरच्या स्त्रिया या भोंदू बाबांच्या आश्रमांमध्ये इकडे तिकडे कुठे कुठे आपल्याकडे दर 10 घराच्या नंतर एक भोंदू बाबा सापडतो आणि या स्त्रिया त्यांच्या अधीन होतात, अंगात देवी येते आपल्याकडे. तर हे सगळं कुठेतरी बंद व्हावं आणि ते कदाचित शिक्षण होऊ शकेल असं मला वाटतं. चांगले अजून मार्ग असतील तर म्हणजे इतकं प्रशिक्षण देतात, इतके क्लासेस, कार्यशाळा, शिबिरं, सगळंच काही होतं. घरातूनही आपण व्यक्तिशः स्त्रियांना सांगत असतो, आमच्या भाषणांतून आम्ही सांगतो, पण काही फरकच पडत नाही आहे. म्हणून किमान एक हा मार्ग आपण अवलंबला तर
जर काही फरक पडत असेल तर चांगलं होईल, या उद्देशानं मी मुख्यमंत्री साहेबांना ते पत्र लिहिलेलं आहे. दुसरी अशी मागणी आहे तुम्ही पत्रातून केलेली की रुपाली चाकणकर यांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही. हो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना. एक महिला आयोगाची अध्यक्षासारखी बाई, इतकी शिकलेली सवरलेली बाई, ती असं मी वाचलेलं आहे की तिच्यासोबत तिने आणखी बाया नेल्या. वाचलं आहे मी. तर हे जर होत असेल, एक अत्यंत मोठ्या हुद्द्यावर असलेली बाई जर असं वागत असेल, तर तिच्यासोबत फक्त तिचा राजीनामा देऊन तिचा काय लॉस होणार आहे? तिलाही शिक्षा झालीच पाहिजे. काय शिक्षा व्हायला? ते कायदा ठरवेल, कोर्ट कचेऱ्या ठरवतील, ते कायदा ठरवेल, तो माझा भाग नाहीये. पण यांना शिक्षा व्हायला हवी, हे मात्र मला, प्रशासनातल्या स्त्रिया, IAS ऑफिसर स्त्रिया त्यांच्या काही केवळ नादी. मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून तुम्ही थांबणार आहात की आणखी पुढे काही यावर? नाही, आम्ही फॉलोअप ठेवू ना. मी फॉलोअप ठेवेल याचा. आता कालच पत्र पाठवलं, काही दिवस त्यांची वाट बघावी लागेल. असं नाही की आपण काल पत्र दिलं ना, आज त्यांनी ते नागपुरात आले की त्यांची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करेल, मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल. माझा फॉलोअप सुरू राहील. खूप खूप धन्यवाद. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.